मध्ये काय होतंय, छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये काँग्रेसचे आमिर पटेल हे विजयी झालेले आहेत, तर परळीमध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळते। जतमध्ये 16 पैकी 10 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे। 106 जागांवर भाजप सध्या इतर सर्व पक्षांच्या तुलनेमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर जेजुरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारले। 255 कल आता आपल्या समोर आलेले आहेत, ज्याच्यापैकी 106 ठिकाणी भाजपने आघाडी घेतली। येवल्यामध्ये मंत्री भुजबळांनी गड राखलाय। येवल्यातली अपडेट, मंत्री छगन भुजबळ यांनी हा गड राखलेला आहे। छगन भुजबळ आपल्या सगळ्यांनाच माहिती की सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, ते हॉस्पिटलमध्ये आहेत, मात्र त्यांनी येवल्यामधला गड जो आहे तो राखलेला बघायला मिळतोय। भाजप 106, शिवसेना 45, राष्ट्रवादी 39, काँग्रेस 28। तर येवल्यात राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र लोणारी हे जिंकलेले आहेत। राष्ट्रवादीची अपडेट, येवल्यामधनं राजेंद्र लोणारी जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते जिंकले आणि ठिकठिकाणी हा आनंदोत्सव आणि त्यासोबतच फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण ठिकठिकाणी बघायला मिळते, ज्याच्यामध्ये 255 कल सध्या समोर येतात। 106 ठिकाणी भाजपची आघाडी। ही तळेगावची जल्लोषाची दृश्य आहेत जी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। तळेगाव मधलं अपडेट जी आहे ती अशी आहे की इथं एक प्रकारे भाजपनं बाजी मारलेली आहे। राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा हा सामना रंगलेला होता। भंडारा उधळला जातो आणि तळेगावमध्ये सध्या जल्लोष सुरू आहे। भाजपने 106 जागांवरती आघाडी घेतली आहे। शिंदेची शिवसेना 45, राष्ट्रवादी काँग्रेस 39 सध्याचं चित्र आहे। येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळांनी गड राखलेला आहे। कळंबमध्ये शिवसेनेच्या सुनंदा कापसे यांनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे। कळंब इथली अपडेट आपण पाहतोय, सुनंदा कापसे यांनी